माझे सबऑर्डिनेट्स माझ्या हाताखाली काम करणारी माणसं माझ्या नकळत अजून काय शिजवतायत ह्याचा राग तर डेफिनेटली आहे. पर्सनली एक तारणीवर आधीपासूनच राग आहे. कशा पद्धतीने मी तिला काहीही करून म्हणजे बाय हुक और बाय क्रूक कसंही करून तिला कसं कुठे धरून ठेचेन ह्या नोटवर काहीतरी चाललेलं आहे. बऱ्याचदा लोकांना काय होतं ना, ह्याच्यात खूप गोष्टी अशा आहेत ज्या सांभाळायला लागतात अदरवाईज, की पटकन काहीतरी आपण करायला गेलो, हे लागतं, हे लागतं, हे लागतं, बसता येत नाही. पण आता मला या सगळ्याची सवय झाली आहे कारण मी खूप वापरलंय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि IPS जया माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. पण ताई, क्राईम पेट्रोल नंतर पुन्हा एकदा हो. हा गणवेश जेव्हा परिधान करत होतीस, काय मनात भावना आल्या आणि स्वतःला पाहून काय वाटलं खरं तर? मी नेहमीच सांगत आले, जेव्हा पण कधी हा गणवेश परिधान करायची वेळ येते, खूप रिस्पॉन्सिबल फील होतं. आणि जसं तू म्हणालीस, बराच वेळ हिंदीत क्राईम पेट्रोल केल्यानंतर मोठ्या काळानंतर पहिल्यांदा मराठीत मी हा गणवेश परिधान केलाय. आणि असं वाटलेलं की साधारण तिकडे केलेल्या गोष्टी इथे उपयोगी पडतील. पण काय झालं, इथे कॅरेक्टर इतक्या वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे केलंय आमच्या दिग्दर्शकाने, जे प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडतंय. त्यामुळे युनिफॉर्ममध्ये असून सुद्धा एक बेसिक आपले ठोकताळे बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीने कॅरेक्टर एक्सप्लोर करता येते, ते आय एम लव्हिंग इट. येस, पण हा गणवेश किती जवळचा झालाय खरं तर तुला? ॲक्च्युली खूप खूप जवळचा झालाय. म्हणजे बऱ्याचदा लोकांना काय होतं ना, ह्याच्यात खूप गोष्टी अशा आहेत ज्या सांभाळायला लागतात अदरवाईज, की पटकन काहीतरी आपण करायला गेलो, हे लागतं, हे लागतं, हे लागतं, बसता येत नाही. पण आता मला या सगळ्याची सवय झाली आहे कारण मी खूप वापरलंय. सो खूप वापरल्यामुळे ऑफकोर्स इमोशनली थोडा जवळचा झालाय. येस, पण IPS जया हे कॅरेक्टर जेव्हा तुझ्यापर्यंत आलेलं, काय पहिले थॉट्स मनात होते की क्राईम पेट्रोल केलंय आणि आता पुन्हा ही संधी मिळते म्हणून लगेच ग्रॅब करूया, असाच विचार होता? हो, म्हणजे मला असं वाटलेलं, की मला ते पथ्यावर पडेल कारण मी ह्या धाटणीचं काम आधी केलेलं आहे. पण जसं मी म्हटलं, की माझे सगळे विचार सपशेल खोडून काढलेले आहेत भीमराव मुडे आमचे दिग्दर्शक जे आहेत त्यांनी. आणि त्यांनी जेचं कॅरेक्टर इतक्या वेगळ्या ह्युमरस आणि इंटरेस्टिंग प्रकारे डेव्हलप केलंय, की ते करताना मला पण मजा येते. हो, पण आत्ता तारिणीमध्ये काय करणार आहेस? कारण की आता मी बघतोय की तिरंगा ऑपरेशन हे खूप जास्त चर्चेचा विषय ठरलाय खरं तर, आणि हो. खूप काही घडतंय त्यात. सो जया काय करणार आहे? अ, जया काय करणार आहे हे मी खरं तर अगदीच उघड-उघड सांगणार नाही, कारण तुम्ही बघणं अपेक्षित आहे. पण या सगळ्यांना माहितीच आहे, की आता ते अमृतसरला जाऊन पोहोचलेली आहे तारिणी. आणि हे सगळं जे-जेच्या नकळत चाललंय ह्याचा जास्ती राग आहे, की माझे सबऑर्डिनेट्स माझ्या हाताखाली काम करणारी माणसं माझ्या नकळत अजून काय शिजवतायत ह्याचा राग तर डेफिनेटली आहे. पर्सनली एक तारणीवर आधीपासूनच राग आहे. आणि शिवाय आता ती वेगळं काहीतरी करून माझ्या विरोधात तर नाही ना येणार, हा एक थॉट आहे. त्यामुळे बऱ्याच पद्धतीने कशा पद्धतीने मी तिला काहीही करून म्हणजे बाय हुक और बाय क्रूक कसंही करून तिला कसं कुठे धरून ठेचेन ह्या नोटवर काहीतरी चाललेलं आहे. पण एक्झॅक्टली काय चाललंय ते तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला लागेल. येस, पण ठेचणार म्हणजे तर मला तर असं, जे आम्ही जेचं कॅरेक्टर बघतोय ते बघून तारिणीची कधीतरी भीती वाटते की ती कशा पद्धतीने ठेचली जाईल, कारण की हा राग आम्हाला कधी कधी दिसून येतोय. मला सांग, जेव्हा दोघींचे सीन असतात, काय गंमत असते जेव्हा कट म्हटलं जातं ते? आ, गंमत म्हणजे बऱ्याचदा एक तर माझे तर आता तू सगळं बोलायला लावू नको यार, फंबल फंबल होतात. त्यामुळे ऑन स्क्रीन ॲक्च्युली जेवढे आम्ही असे स्ट्रॉंग आणि शिष्ट अशी कॅरेक्टर पोर्ट्रे करतो, ऑफ स्क्रीन ॲक्च्युली त्या शब्दांमुळे बऱ्याचदा फंबल होऊन धमाल असते. बट येस, दॅट्स फन. येस, पण ही वर्दी परिधान करण्यासाठी एक फिटनेसही फॉलो करत असशील, काय करतेस फिटनेस फॉलो? हां, फिटनेस म्हणजे खाण्याच्या बाबतीत अजिबात नाही, कारण आय एम व्हेरी फूडी, तो मी करूच शकत नाही. फक्त आय मेक शुअर की मी जास्तीत जास्त घरचं खाईन. आणि दुसरी गोष्ट वर्कआउट, रेग्युलर वर्कआउट. कारण माझं नेहमीच असं म्हणणं असतं, की आता कसं हा रोल जो आहे, असं तर नाही आहे की मला 4-6 महिने आधी माहिती होतं, मला तयारी करायला वेळ मिळाला आणि मग मी या कॅरेक्टरसाठी फिजिक बनवली. असं दरवेळी घडू नाही शकत. त्यामुळे अदरवाईज सुद्धा फिट असणं गरजेचं असतं, असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. आणि जे मला इथे उपयोगी पडतंय. मुलीने पहिले जे कॅरेक्टर कसं वाटलंय तिला? काय एक प्रतिक्रिया तरी दिली आहे तिने? हो, हो. मला म्हणते ती, उलटं मला विचारते, की "तू पोलीस आहेस तरी तू तारिणीशी अशी का वागतेस?" म्हणून. तिला म्हणजे ती रॅशनल विचार करत असते, हे तिला पडणाऱ्या प्रश्नांवरनं मला जाणवतं आणि ते मला फार बरं वाटतं. पण ती फार गोड आहे. आणि मला सांग, कधी सेटवर आणलंयस तिला की आतापर्यंत? नाही, इथे नाही अजून. आणेन पण एकदा तिला तिला पण आवडेल इथे यायला.
हो, पण आत्ता मी जर विचारलं या वर्दीला घेऊन एक कायम लक्षात राहणारा किस्सा कोणता आहे? ह्या वर्दीला घेऊन असं म्हणालीस तर एक खूप आधीचाच किस्सा आहे, जो मी आधी पण सांगितलाय बऱ्याचदा मला वाटतं. पहिल्यांदा जेव्हा माझं पोलिसातलं काम माझ्या मुलीनी ओवीनी पाहिलं, ती खूपच लहान होती तेव्हा. तेव्हा तिने मला विचारलं होतं, की "आता मी अभ्यास नाही केला तर तू मला जेलमध्ये टाकशील?" तो एक माझा कायम लक्षात राहिलेला किस्सा आहे या युनिफॉर्ममध्ये मी काम करत असतानाचा. हो, पण आत्ता तारिणी ही मालिका खूप जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. मला सांग आत्ता काय ट्विस्ट येणार आहे याची हिंट तू प्रेक्षकांना द्यावी. काय सांगशील प्रेक्षकांना आता? हे म्हणजे यार तू गिव्ह अवे करायला सांगतेस असं कसं? पण नाही, माझी खात्री आहे, मी कितीही आधी अंदाज दिला तरी मालिका इतक्या सुंदर पद्धतीने चाललेली आहे आणि प्रेक्षक त्याला इतका खूप छान प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे मी कितीही काही सांगितलं तरी ते बघतील ह्याची मला खात्री आहे. पण सध्या मी फक्त एवढंच सांगेन, की तारिणी जे काही करते आहे ते ऑब्व्हियसली तिच्या देशप्रेमासाठीच करते आहे. पण ॲट द सेम टाईम ते कुठेही आपल्या मिशनच्या आड येणार नाही, हे जेजेचंही एक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ती तारिणीला म्हणजे तिच्यापर्यंत पोहोचेल. कशी पोहोचेल, काय पोहोचेल, पोहोचल्यावर काय घडेल, हे तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला मिळेल. नक्कीच. आणि मला असं वाटतं सगळ्यांची हीच इच्छा आहे जी माझी पण आहे की दोघी मैत्री म्हणून हा मिशन सक्सेसफुल करावा आणि मला असं वाटतं तो चांगल्या पद्धतीने करतील. सो आता बघूया काय होतंय. सो थँक्यू सो मच. थँक यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.